अहिल्यानगरमध्ये लव जिहाद देहरे गाव आज 100% बंद। नगरजवळील मनमाड रोडवर नगरपासून 20 किलोमीटर असणाऱ्या देहरे या गावामध्ये काल लव जिहाद घडण्यात आलेले आहे आणि याच्या निषेधार्थ आज गाव 100% बंद ठेवण्यात आलेले आहे। यामधील एक विवाहित स्त्री असून तिला 2 मुस्लिम जिहाद्यांनी पळवला असा तिच्या नवऱ्याचा आरोप आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी मिसिंग कंप्लेंट पण नोंदवलेली आहे। रमजानचा महिना असून आता गावामध्ये आज तणाव आहे आणि हा गाव पूर्ण बंद होते। सकाळी गावकऱ्यांची मीटिंग झाली आणि आज संध्याकाळी पुन्हा गावकरी मीटिंग आहे। जर विवाहिता जर सापडली नाही तर हे आंदोलन उद्या जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही ऐकते आता सध्या लव जिहाद वगैरे प्रकरण चालू आहे, आता असा प्रकार असू शकतो का असं तुमच्या मनात शंका आहे का? हो, कारण हा तसाच प्रकार असू शकतो, कारण ती तशी जाणाऱ्यामधली नव्हती। मुलाला शाळेत सोडण्याकरता माझी मिसेस गेली, शाळेत जात होती, तर जाता येता तिच्या काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तन्वीर शेख जो आहे नंबर वगैरे करून तिला मेसेज वगैरे करून चालू केलं होतं। तर तन्वीर शेख जो म्हणून इसम दुसरा सोहेल शेख म्हणून दोघे मिळून तिला सोशल मीडियावर मेसेज वगैरे करून त्या माध्यमातून तिला कुठेतरी घुसला 2 दिवस झाले। ती घरातून गायब आहे आणि ती घरातून जाताना आम्हाला सुद्धा कळून नाही चुकलं की ती जाणार आहे म्हणून, कारण ती बाहेर जाताना म्हणली मी मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।